भागवत धर्माचे निगुणे, एक उद्धरती श्रवणे, एक तरती पठणे, एक निस्तरती ध्याने, संसार पाशा। पूजनीय स्वामी कृष्णानंद लिखित शुक उवाच श्री एकनाथी भागवत भावार्थ कथा या ग्रंथातील आज आपण ऐकणार आहोत पुष्प 6 देवांची श्रीकृष्ण भेट द्वारकेत उत्पात याचा भाग 3। भगवान श्रीकृष्णांनी एकवार सर्वत्र नजर फिरवली। आपली स्नेहार्द दृष्टी सर्वांवर प्रक्षेपित करीत असताना त्यांच्या वदनांवरील स्मित हे कुणाच्याही नजरेतून सुटलं नाही। अत्यंत शालीनतेनं श्रीकृष्ण म्हणाले, गुरो प्रजापते आणि श्रेष्ठ सुरवरांनो, तुम्हा सर्वांच्या विषयी माझ्या मनात पूर्ण आदराची भावना आहे। तुम्हा श्रेष्ठींचा अवमान करणं योग्य होणार नाही हे मी जाणतो। तुमचं माझ्यावरील अतूट प्रेम, स्वर्गीच्या सुरसेनेची उत्सुकता, मी तुमच्याबरोबर यावं ही भावना, हे सर्व यथायोग्यच आहे, मलाही ते मान्य आहे। पण काय? प्रजापतीनं विचारलं। प्रभो, आपण माझं ऐकावं, म्हणजे माझं म्हणणं आपणास पटेल, श्रीकृष्ण म्हणाले। आता सर्वांच्या नजरा श्रीकृष्णाच्या मुखाकडे लागल्या होत्या। श्रीकृष्ण काय सांगतील याचा अंदाज कुणालाच बांधता येईना। साऱ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती आणि श्रीकृष्ण सांगू लागले। म्हणाले, गुरुश्रेष्ठानो, तुम्ही माझ्या कार्याचं कौतुक केलंत, लीला सामर्थ्याचं गुणगान केलंत, समाधान वाटलं आणि आनंदही झाला। कारण ज्या कार्यासाठी भगवान महाविष्णूंनी मला पाठवलं ते कार्य मी योग्य तऱ्हेनं केलं आहे याचीच तुम्ही पावती दिलीत। परंतु मी आपल्याबरोबर परत यावं ही तुमची प्रार्थना मी स्वीकारू शकत नाही। त्याचं कारण हेच की जरी एवढं कार्य झालं तरी जे अंशात्मक राहिलं आहे ते तितकंच महत्त्वाचं आहे। आपण म्हणता त्याप्रमाणे यादववीरांनी पराक्रम दाखवला हे खरं आहे, पण त्याच त्यांच्या शौर्यानं त्यांच्या अंगी जी उन्मत्तता आली तिचं निराकरण करायला हवं। शौर्य आणि ऐश्वर्य हे 2 गुण जितके उन्नतीला चांगले तितकेच ते अधोगतीला पण कारणीभूत होतात, हे लक्षात येत नाही। इथं तेच झालं आहे। अशा वेळी मी इथं नसेन तर त्यांना कोण आवरणार? रान मोकळं मिळाल्यावर सैरभैर होणाऱ्या जनावरांप्रमाणे ते दिशाहीन होतील आणि सर्वत्र अराजकता माजेल। स्थापित केलेला धर्म पुन्हा अधर्माच्या दिशेनं जाईल। मग तुम्ही मला पुन्हा इथं पाठवाल। अशी वेळ येऊ नये म्हणून मी एक निश्चय केला आहे, संकल्प केला आहे। त्याप्रमाणे कालच सर्व साधू ऋषीजनांना पिंडारक क्षेत्री पाठवलं आहे आणि उन्मत्त यादवांना दुष्कर्माची जाणीव यावी याकरता ब्रह्मशापाची योजना पण केली आहे। त्यातून त्यांना शहाणपण येतं का नाही ते नियतीच ठरवेल। कार्य संपन्न होताना मी वैकुंठी परत जाताना तुमच्याकडे निश्चित येईन। भगवान श्रीकृष्णांचं बोलणं ऐकून सर्वजण स्तब्ध झाले। त्यांच्या बोलण्यात गैर असं काहीच नव्हतं। परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, हेच कृष्णावताराचं कार्य होतं। हे जाणून प्रजापती ब्रह्मदेव पण अबोल झाले। सर्वांनी श्रीकृष्णाला साष्टांग दंडवत घातलं आणि भगवान श्रीकृष्ण महाराज की जय असा जय जयकार करून त्यांनी स्वरलोकी प्रस्थान केलं। शुकाचार्य म्हणाले, राजा परीक्षिता, श्रीकृष्णापुढे प्रजापती ब्रह्मदेवाचंही काही चाललं नाही, त्यांना परत जावं लागलं। मग पुढे काय झालं?
परीक्षितानं जिज्ञासेनं विचारलं. शुकाचार्य म्हणाले, ब्रह्मादिकांचं गमन झालं आणि सभेतील बाकीची मंडळी पण आपापल्या घरी गेली. श्रीकृष्ण मुद्दाम एकटाच मागे थांबला होता. ब्रह्मादिकांशी झालेली चर्चा आठवत तो मनाशीच हसला. दरबाराच्या गवाक्षाजवळ येऊन वर आकाशात त्यानं सहज पाहिलं तर काय मुनिवर्य, परीक्षिताची उत्सुकता शिगेला पोहोचली. शुकाचार्य सांगू लागले, परीक्षिता, ब्रह्मादिक स्वरलोकी पोहोचले असतील तोच आकाशानं आपलं स्वरूप बदललं. एकाएकी आकाशात धूमकेतू प्रकटला. धरणीवर जागोजागी भूकंपाचे धक्के बसू लागले. वरून सूर्य आग ओकू लागला. इतक्यात वाऱ्यानं सुसाट वेगानं थैमान घालायला सुरुवात केली. सर्वत्र धुळीचे लोट पसरले. अगदी समोरचंही दिसेनासं झालं आणि त्यात भर म्हणून पाऊस कोसळू लागला. घरादारातली माणसं भयभीत झाली. सान थोर रस्त्यावर आले. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश पाचही तत्वांचं स्वैर तांडव चालू झालं. सर्वत्र द्वारकेत दुःचिन्ह दिसू लागली. निसर्गाच्या अचानक धारण केलेल्या या रौद्र रूपानं कुणाला काय करावं हे सुचेना. वयस्कर जाणत्या मंडळींनी आता कृष्ण प्रासादाकडे धाव घेतली. त्यांना कृष्णही गवाक्षी उभा राहून आकाशाकडे चिंतित नजरेनं पाहतोय हे दिसलं. वरिष्ठ मंडळींनी जवळ जाऊन त्याला विचारलं, कृष्ण राजा, एकाएकी निसर्गाचा हा कोप कशामुळं आलाय? आता आपण काय करायचं? आणि ते श्रीकृष्णाच्या पुढे दीनवाणे झाले होते. यादवजनांच्या मनाची अशी हवालदिल अवस्था जाणून श्रीकृष्ण म्हणाला, यादव श्रेष्ठीनो, हे पहा, निसर्गापुढे कोण काय करणार? मला उगाचच असं वाटतं की हे कुमारांना मिळालेल्या ब्रह्मशापाचं तर कारण नसेल. आणि जर तसं असेल तर आता विनाश टाळणं अशक्य आहे. एक करता येईल. काय करता येईल श्रीकृष्णा? तू सांगशील तसं आम्ही करू. यादवातील वरिष्ठ जन एकत्रितपणे म्हणाले. त्यावर श्रीकृष्ण म्हणाला, मला असं वाटतं आपण सर्वांनी आता द्वारका सोडावी आणि प्रभासक क्षेत्री जावं. ते एक पावन स्थान आहे. तिथं जाऊन तर्पण, अर्पण, पूजाविधी करावेत. दान दक्षिणा देऊन ब्रह्मवृंदांना शांत करणं हेच ध्येय ठेवावं, जेणेकरून ब्रह्मशापाची शांती होईल आणि अनर्थ टळेल. हाच उपाय मला यावेळी सुचतोय. आज इथेच थांबूया. यानंतरचा चौथा भाग आपण उद्या ऐकूया. नमो व्यासमूर्ते, नमो शुकदेवा, दिला मुमुक्षुसी त्वा अक्षय ठेवा. कथा भावरूपे घडली या हाते, करी समर्पित गुरुचरणाते. हरि ओम तत्सत.